कुठेही घराच्या भिंतींवरती, पाईपांच्या आतमध्ये, कॉलमवरती, टेरेसवरती पिंपळाचं झाड उगवलेलं असेल तर बऱ्याचदा सांगितलं जातं की पितृदोष आहे, तुम्हाला पितृदोष आहे. मित्रांनो, तर घराच्या कुठल्याही भागावरती पिंपळाचं झाड आलं असेल, जर टेरेसवरती असेल कुठल्याही ठिकाणी, तर तो पितृदोष नसतो, लक्षात घ्या. परंतु ते झाड पिंपळाचं असंच तुम्ही उपटून फेकू नये, काढू नये. तुम्हाला मी सांगतो, आता ह्या ठिकाणी बघा पिंपळाचं झाड आहे. अशा प्रकारे हे पिंपळाचं झाड या ठिकाणी आलेलं आहे. ही झाडं कुठेही येतात. आता या ठिकाणी पण आलेलं आहे. ज्या ठिकाणी माती नाही आहे, काहीच नाही आहे, अशा ठिकाणी ही झाडं येतात. मग त्याच्याकरता कुठल्या प्रकारची काही गरज लागत नाही आहे, पाण्याची गरज लागत नाही, मातीची गरज लागत नाही, कुठेही ते उगवतात. मित्रांनो, हे काढत असताना मुळासकट काढावं आणि काढायच्या पूर्वी जल अर्पण करावं, पिंपळा झाडाला प्रार्थना करावी की आम्ही तुम्हाला एक दुसऱ्या ठिकाणी स्थान देत आहोत, त्या ठिकाणी विराजमान व्हा आणि आमचे दुःख आणि कष्ट कमी करा. ही तुम्ही प्रार्थना करू शकता. नम्रपणे विनम्र होऊन प्रार्थना करून पिंपळाचं झाड मुळासकट काढावं. लक्षात घ्या, परंतु गुरुवारच्या दिवशी काढू नये, हात देखील लावू नये. जगलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे याची काळजी घ्या. एका कुंडीमध्ये लावलं तरी चालेल, सेफ ठिकाणी लावा आणि नंतर हळूहळू ते झाड वाढेल. त्यावेळी तुम्हाला जर का शक्य असेल तर फॉरेस्टमध्ये किंवा गार्डनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला लावता येईल त्या ठिकाणी लावू शकता. भिवू नका, कुठची काळजी करू नका. धन्यवाद.